सणासुदीच्या काळात दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आधी असलेल्या जीएसटीच्या 4 स्लॅबपैकी 12% आणि 28% स्लॅब रद्द करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे देशामध्ये आता फक्त 5% आणि 18% असे 2 स्लॅब असणार आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वस्तू त्याचबरोबर खाद्यपदार्थ, साबण, कपडे आणि पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी या स्वस्त होणार आहेत। आरोग्य विमा आणि जीवन विम्यामध्ये पूर्ण सूट मिळण्याची सुद्धा शक्यता आहे। सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। नवी दिल्लीमध्ये जीएसटी काउन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। तर काय स्वस्त होणार आहे आपण पाहतोय। दैनंदिन वस्तू आहेत, हेअर ऑइल्स, शॅम्पू, टूथपेस्ट, ब्रश, साबण। जुना जीएसटी 18% होता, आता नव्या जीएसटी नुसार केवळ 5% जीएसटी आकारला जाणार आहे। पनीर, लोणी, चीज, दुधावर आधारित पेय ही सुद्धा 5%च्या स्लॅब्समध्ये आलेली आहे। आधी त्यासाठी 12% जीएसटी आकारला जायचा। त्याचबरोबर प्री पॅक नमकीन, भुजिया आणि फरसाण हे सुद्धा आता 5% स्लॅबमध्ये आलेले आहेत। तर वैद्यकीय आणि आरोग्य विमा सुद्धा स्वस्त होणार आहे। आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलिसी 18%वरून आता तो पूर्णपणे त्यातला जीएसटी हा काढून टाकण्यात आलेला आहे, नील करण्यात आलेला आहे। थर्मामीटर आणि इतर वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत। डायग्नोस्टिक किट, त्याचबरोबर ग्लुकोमीटर, टेस्ट स्ट्रिप्स आणि चष्म्यांच्या काचा सुद्धा स्वस्त होणार आहेत, त्या 5% स्लॅबमध्ये आलेल्या आहेत। तर शैक्षणिक साहित्य म्हणजेच नकाशे, चार्ट आणि पेन्सिल, शार्पनर, क्रेयॉन्स यासारखी स्टेशनरीची साहित्य सुद्धा आता स्वस्त होणार आहे, कारण 12% जो त्यावरचा जीएसटी होता तो काढून टाकण्यात आलेला आहे। वह्या, खोड रबर यावरचा जीएसटी सुद्धा हटवण्यात आला आहे।